महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील मराठवाड्याचा दौरा करताय आणि आता त्यांची या शांतता रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे। ज्या ठिकाणाहून या शांतता रॅलीचा सुरुवात होणार आहे त्या केंब्रिज चौकामध्ये आपण बघू शकतो की मराठा बांधव मोठ्या संख्येने आले। त्या ठिकाणी भगवमय वातावरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सर्व जे काही मराठा बांधव आहेत ते भगव्या टोप्या आणि भगवे रुमाल आणि भगवे झेंडे हातात घेऊन या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। आपण या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही मराठा बांधवांची बातचीत करणार आहोत। मला सांगा, आज जे काही मराठा आरक्षणाचे योद्धा जरांगे पाटील आहेत त्यांच्या शांतता रॅलीचा आजचा समारोप आहे, कशी तयारी आहे? आज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर मध्ये ही ऐतिहासिक रॅली आहे आणि या रॅलीमधून सर्व मराठा बांधव एकत्र होऊन सर्व समाजाला एकत्र घेऊन ही एक ऐतिहासिक रॅली छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघलेली आहे। आणि आता हे जे काही मनोज जरांगे यांचा जे काही अल्टिमेटम दिला होता, आता 13 तारीख आजची आहे। या अल्टिमेटमला आजचा शेवटचा दिवस आहे। अल्टिमेटम आज रात्री 12 वाजता संपणार आहे। तर नेमकं काय वाटतं, काय केलं पाहिजे? 70 वर्षापासून अल्टिमेटच चालला। मराठा सुद्धा आता ऐकणार नाहीये। मराठ्यांना अल्टिमेट लागत नाही, फक्त आरक्षण लागतं। आरक्षण घेतल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही। आता जर का सरकारने जर का म्हटलं की आम्हाला वेळ वाढून द्या, तर वेळ वाढून दिला पाहिजे का? वेळ वाढून नाही, आता त्यांचं इलेक्शन आलं, वेळ वाढून देणार नाही। त्यांना येणाऱ्या इलेक्शनला पलटी मारू आणि आरक्षणच घेऊ। आरक्षण घेऊ। आपल्यासोबत आणखी मराठा बांधव आहेत, काय सांगाल, कुठून आलात आणि आजचा शेवटचा दिवस अल्टिमेटमचा काय वाटतं? मी आडगाव बुद्रुकहून आलेलो आहे, छत्रपती संभाजीनगर। आज जे आरक्षणासाठी आमची लढाई चालू आहे मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली। खरं तर मनोजदादांना खूप संयम पाळला, मराठा समाजानं खूप संयम पाळला। 18 पगड जातींना घेऊन चालणारा हा मराठा समाज आज वंचित तोच आरक्षणाचं मागणी करतोय, पण इतर समाज इथे नेते समाजने पण नेते खूप आरक्षणाला विरोध करतोय। त्यांचा आमचा काही संबंध नाही, पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे। मात्र आजचा अल्टिमेटम जे दिलं होतं मनोज जरांगेंनी 1 महिन्याभराचा, आजचा त्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे। रात्री 12 वाजता अल्टिमेटम संपलाय, तर संपणार आहे। त्यामुळे सरकार यामध्ये काही हालचाली करताना दिसतंय का, आज काही निर्णय येईल असं वाटतं का? नाही, सरकारच्या अजून पण काही हालचाली नाही। यांचं फक्त निवडणुकीसाठी ड्रामा चालू आहे आणि मनोज दादांना आतापर्यंत जे अल्टिमेटम दिले ते पाळलेले आहे। आता इथून पुढे मला नाही वाटत मनोज दादा यांना वेळ देईल म्हणून। पण सरकार आता वेळ म्हणजे काही अल्टिमेटम दिलं ते पाळेल का? त्यांच्याबद्दल काय वाटतं? नाही, सरकार तर वेळ काढूपणा करते, तारीख पे तारीख देते आणि मराठा मोर्चांना शांतता जे काढते त्याला थोडंसं हलक्यात घेण्याचा प्रयत्न आहे। तर मराठा समाज हा नक्कीच सरकारला हलक्यात घेणार नाही। आता इथून पुढे पुढची भूमिका काय असू शकते? नाही, मनोज दादा जरांगे सांगतील ती आमची पूर्व दिशा असेल। नक्कीच मनोज जरांगे पाटील जी भूमिका सांगतील ती पूर्व दिशा असं म्हणतात। आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत, जे काही वंचित आघाडीचे जे काही प्रकाश आंबेडकर होते त्यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला, मात्र सगळ्या सोयऱ्यांच्या निर्णयाला त्यांनी आता विरोध केला आणि अध्यादेश काढू नका असं ते म्हणतात। नाही, आमचा मनोज जरांगे दादावरती पूर्ण विश्वास आहे। मराठा समाजाचा पूर्ण विश्वास मनोज दादावरती आहे आणि मनोज दादा जे करतील ते पूर्ण मराठा समाज ताकदीने मनोज दादाच्या पाठीमागे उभा आहे। आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे, काय मनोज दादा जो निर्णय आज घेतील तो निर्णय मराठा समाजाला आज मान्य आहे। तो मान्य असं अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे, काय वाटतं, सरकार काहीतरी प्रयत्न करतंय का? काय आज निर्णय येऊ शकेल? सरकारने कालपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अडकून राहून आम्हाला कुठलाही वेळ दिलेला नाही। मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल त्यांनी कुठलीही बैठक घेतली नाही। जी बैठक घेतली त्या बैठकीला विरोधी पक्षातला एकही नेता तिथं हजर राहिलेला नाही। याच्यावरून आपल्याला कळतं की सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन्ही पण वेळ काढूपणा करताय आणि दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करताय। पण तुम्ही जो आता प्रश्न विचारला की आंबेडकर साहेबांनी अगोदर पाठिंबा दिला, नंतर परत त्यांनी सगळ्या सोयऱ्याच्या विषयावरून थोडंसं वेगळा विचार घेतला। पण मला सगळ्या समाज बांधवांना सांगायचं आहे, धनगर असतील, वंजारी असतील किंवा माळी समाज असेल, आमचा लढा हा 19% आहे। आम्ही ST NT किंवा माळी समाजाच्या याच्यामध्ये आम्ही आमचं आरक्षण मागतच नाही। आम्ही आमच्या 19% भांडतोय। हे सगळ्यात अगोदर आमच्या बाकीच्या OBC मधल्या घटकांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे। आणि आज तुम्ही जे म्हणताय की अल्टिमेटम आहे, आज 12 वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार आहे, त्याच्यानंतर एकच होणार, मनोज दादा जे म्हणतील, एकतर आम्ही 288 पाडू
किंवा आमचे 288 तिथं पाठवू आणि आम्ही आरक्षण घेऊ. तुम्ही म्हणताय की 288 उमेदवार उभे करू असं म्हणताय, मात्र ते प्रस्थापित असले पाहिजेत की विस्थापित असले पाहिजे, म्हणजे ज्या गरजू लोकांसाठी हा लढा सुरू आहे त्यातले असले पाहिजे. प्रस्थापित मराठे जे होते, जे प्रस्थापित मराठे म्हणतात की सगळ्या याच्यामध्ये मराठ्यांचं अधिराज्य आहे, साखर कारखाने असतील, शैक्षणिक संस्था असतील, सहकार क्षेत्र असतील, सगळ्या ठिकाणी ठीक आहे. पण जे तळागाळातले मराठे ज्यांचा खरंच गरजवंत, त्यांना आरक्षणाची गरज आहे, ह्या मराठ्यांचा तुम्ही काय हिशोब घेताय का? तुम्ही फक्त सांगतात की शिक्षण संस्था मराठ्यांचे आहे, कारखाने मराठ्यांचे आहे, पण ज्यांना गरज आहे त्यांचं काय? अशा वेळेस आम्ही हा विचार नाही करणार की तो उमेदवार मराठा समाज आहे का ओबीसी समाजाचा आहे. जो मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल तो कुठल्याही समाजाचा उमेदवार असला तर आम्ही त्याला निवडून आणू. नक्कीच मराठा समाजाचा कुठलाही उमेदवार असो किंवा इतर कुठलाही उमेदवार असो, तो त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं म्हणतात. आजचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. सरकार काही प्रयत्न करतंय का? काय वाटतं काय होऊ शकतं? आता कसं मनोज दादा म्हणतील तसं बस. हा शेवटची घोषणा आमची साहेब. आता कसं मनोज दादा म्हणतील तसं बस. मनोज दादा म्हणतील तसं. सरकार मिटिंगावर मिटिंग घेते, त्यातनं पर्याय काय ना काय काढला पाहिजे. यांची दिशाभूल मराठ्यांची केली नाही पाहिजे आणि आमचा ओबीसीचा पाठिंबा फुल आहे 12 बलुतेदारात. 12 बलुतेदाराचा. पण आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे, काय वाटतं सरकार काहीतरी देईल असं वाटतं? तर आता दादा जे बोलतील तेव्हा त्यांनी समजून घेऊन करायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आमचा ओबीसीचा फुल जरांगे पाटील मराठे समाजाला सगळ्या बांधवाला पाठिंबा फुल आहे ओबीसीचा. साहेब तुम्ही म्हणताय आजचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. कालपर्यंत आम्ही यांची परिस्थिती समजून घेतली की विधान परिषदेच्या निवडणुका होत्या. आज काय? आज सकाळपासून सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाहीये, कुठल्याही प्रकारच्या बैठका घेताना दिसत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं आमच्या मराठा समाजाचं त्यांनी शिष्टमंडळ तिथं चर्चेसाठी बोलवलेलं नाहीये. मग सरकार काय हालचाल करते? कुठलीच बैठक आजच्या अल्टिमेटमच्या अनुषंगाने बोलवण्यात आलेली नाहीये. मग आता काय होणार? आमचा अल्टिमेटम आज संपणार. आज दादा जो निर्णय जाहीर करतील तो निर्णय फायनल राहील आणि त्याच्या अनुषंगानेच आम्ही पुढे विधानसभेला हे सगळं घडून आणू. जे 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 लोकसभेला या लोकांनी भोगलं तेच विधानसभेला यांना भोगावं लागेल. हा लोकसभेला जे चित्र होतं तेच आता विधानसभेला असेल असं म्हणतात. आज जे काही मनोज जरांगे पाटलांचा जो लढा सुरू झाला होता तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता, मात्र आता ते सगळ्या सोयऱ्यांहून आता ते विरोध करताना पाहायला मिळतं. नाही, आता कधी कधी काय असतं, जो तो ज्याचं त्याचं वैयक्तिक कारण असतं, वैयक्तिक मत मांडत असतो. आता त्यांच्यावर आपण काही बोलू शकत नाही. आता मी स्वतः कुणबी मराठा आहे, माझं ओबीसी सर्टिफिकेट आहे, मी खानदेशातला आहे, पण जे गरजवंत मराठे आहे त्या मराठ्यांना ओबीसी मिळणं काळाची गरज आहे. कारण ती जी जात मागे पडायला लागली, ती जात पुढे जाण्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे आणि शासनाने त्यावर निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. अन्यथा संयमाचा अंत या ठिकाणी पाहायला जातोय, प्रत्येक जातीचा संयमाचा अंत पाहायला जातोय. मराठा समाज एवढ्या शांततेने संयमाने आंदोलन काढतो आहे, मोर्चे काढतो आहे, तरी देखील जर शासन याची दखल घेत नसेल तर याचे परिणाम भविष्यात शासनाला कुठेतरी भोगावे लागतील. अल्टिमेटम जे दिलं होतं मनोज जरांगे पाटलांनी त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सरकार काही करतंय असं वाटतंय का? आणि आज सरकारकडून काही निकाल अपेक्षित आहे का? शासनाच्या हालचाली तर आतापर्यंत काही दिसत नाहीये, परंतु मात्र शासनाने यावर निर्णय घेणं काळाची गरज आहे. निर्णय घेतलाच गेला पाहिजे, कारण जो समाज या ठिकाणी मागे पडलाय तो त्याच्या हक्कासाठी मागतोय. हे लहान लहान पोरं घेऊन समाज रस्त्यावर उतरला आहे, ही शासनाला लाज वाटली पाहिजे. शासनाला लाज वाटली पाहिजे, कारण सर्वसामान्य गरजू लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी शासनाने मराठ्यांना आरक्षण देणे काळाची गरज आहे आणि ते दिलंच पाहिजे. गरजू लोकांना, मराठा समाजातल्या गरजू लोकांना आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणतायत. तुम्ही कुठून आलायत आणि आज जे काही अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे त्या बाबतीत काय वाटतं? मी इथून पिसादेवी बंद आलेलो आहे, राहणार संभाजीनगरचाच आहे. पण आम्ही आज जे मनोज जरांगे पाटील साहेब जे बोलतील त्यांचा आम्ही पाठिंबा करणार आहे. आम्ही आता शांत बसणार नाहीये. पण आज जर का अल्टिमेटम पूर्ण झाला, म्हणजे आज 12 वाजता पूर्ण होणार आहे आणि त्यामुळं आता अल्टिमेटम जर का पूर्ण होणार आहे, जर का सरकारने मागणी मान्य नाही झाली तर पुढे काय दिशा असू शकते? मुंबई पुढे आता शांत बसणार नाही, मराठा समाज आता शांत बसणार नाही. मनोज जरांगे साहेब आज जे बोलतील त्यांचा पाठिंबा आम्ही डायरेक्ट मुंबईमध्ये जाऊन बसणार. लास्ट वेळेस जाऊन माघारी आलेलो आहे आम्ही मागच्या वेळेस सरकारवर विश्वास ठेवला, पण आता सरकारवर विश्वास ठेवणार नाही. आता डायरेक्ट मुंबई जाणार आहे बस. नक्कीच. आता जर का सरकारने शब्द पाळला नाही तर मुंबई गाठणार असं म्हणतात आणखी काही लोक आहेत. काय वाटतं आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे? आज सरकारने जर आमचा शब्द पाळला नाही
तर अख्खी मुंबई जाम करू तर एक बी हालू देणार नाही आम्ही तिथून. मग तिथं काय व्हायचं ते पाहू आम्ही. आता हे हलणार नाही आम्ही पाठीमागे. ते परिणाम होईल ते सरकारला भोगावं सरकारने लागेल. जर का आता म्हणलं की आम्हाला पूर्ण वेळ वाढून पाहिजे तर नाही आता 1 घंटा नाही 1 मिनिट देणार नाही आम्ही त्यांना. दिला 13 तारीख 1 महिना दिला. 1 महिन्याच्या आत आम्ही त्यांचा संयम टाकला. आता इथं पुढे नाही. मुंबई जाम म्हणजे जाम. संयमाचा अंत पाहू नका आता. आता संयमाचा अंत पाहू नका. नक्की संयमाचा अंत बघू नका. आपल्या वंचित आघाडीचे जे काही प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला होता, मात्र आता ते विरोध करताना पाहायला मिळतं. तुम्ही जसं आधी म्हटलं की सगळ्या सोयऱ्याच्या विषयावरून त्यांनी विरोध केला. ह्या लोकांना आमची सगळ्या सोयऱ्याची व्याख्या समजली नाही साहेब. सगळ्या सोयऱ्याची व्याख्या देताना मनोजदादा जरांगे पाटलांनी वाशीमध्ये जो शासन निर्णय काढायचा होता त्यावेळेसच व्याख्या दिली होती की वडिलोपार्जित संस्कृतीमध्ये आणि स्वजातीय विवाह झालेल्यांना सगळे सोयरे म्हणायचे. हे काय म्हणतायत, काका पुतण्या, हे भावकी आणि सोयरे याच्यातला फरक यांनी समजून घ्यायला पाहिजे. जी व्याख्या मनोजदादांनी दिलेली आहे, आपली संस्कृती काय वडील प्रधान संस्कृती आहे सध्या तरी आधीपासून चालत आलेली. आणि वडील प्रधान संस्कृतीत स्वजातीय विवाह ज्यांचे झालेले त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट त्यांना भेटले नसतील किंवा त्यांचे पुरावे भेटले नसतील तर ज्याला पुरावा भेटलाय त्यांनी आपल्या सोयऱ्याला एक हमीपत्र देऊन सर्टिफिकेट कसं मिळेल याच्यासाठी मदत करायची. पण यांना सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आम्ही दिलेली पटत नाहीये. ही यांच्या मनाने जी सगळ्या सोयऱ्याची व्याख्या सांगतायत ही व्याख्या भावकीची व्याख्या म्हटली जाते, ज्याला आपण आंबेडकर म्हणतायत की ओबीसींना त्यांचं स्वतंत्र असलं पाहिजे आणि जे काही मराठ्यांचं जे काही ताट आहे ते स्वतंत्र असलं पाहिजे अशी त्यांचं म्हणणं आहे. साहेब मला सांगा, आपल्या भारत देशामध्ये 50% आरक्षणाचा नियम आहे. जर आता वेगळं ताट तुम्ही आम्ही मराठ्यांना द्यायचं म्हटलं तर ते आरक्षण ऑलरेडी आपल्याकडे 52% आहे. तुम्ही 10% दिलं SCBC मध्ये, त्याचा फायदा आम्हाला केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये किंवा केंद्र शासनाच्या जे योजना आहे त्याच्यामध्ये होतो का? ते आरक्षण फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, वेगळं ताट केल्यानंतर आता तुम्ही तामिळनाडू गव्हर्नमेंटचं बघितलं असेल, तिथं त्यांनी 12% आरक्षण वेगळं दिलं होतं. ते केंद्र सरकारने हायकोर्टाने ते नामंजूर केलंय. मग आता जर आम्हाला 52%च्या वर किंवा 50%च्या वर तुम्ही दुसरं आरक्षण देत असाल तर ते इथलं पण हायकोर्ट त्याला नामंजूरच करणार आहे ना. मग पुन्हा तेच होणार. देवेंद्र फडणवीसांनी दिलं, परत बाबांनी दिलं, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या वेळेस दिलं, ते पण कोर्टामध्ये टिकलं नाही. आम्हाला 50%च्या आतमध्ये ओबीसी मध्येच पाहिजे, कुणबी म्हणून पाहिजे आणि 19% मध्ये आमचा लढा आहे. हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायला पाहिजे आमच्या वंजारी धनगर आणि माळी बांधवांनी की आमचा लढा हा 19%साठी ST NTच्या आरक्षणाला किंवा SCच्या आरक्षणाला याचा धक्का लागणार नाहीये. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमचा स्वतःच्या हक्कासाठी लढा सुरू आहे असं हे म्हणतात. मनोज जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिला होता, त्या अल्टिमेटमला आजचा शेवटचा दिवस आहे. काय वाटतं, सरकार अपेक्षित निकाल देऊ शकेल का? दादांनी जो अल्टिमेट दिलेला आहे याच्या अगोदर दादांना बऱ्याच वेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला. त्यांनी ज्या वेळेस छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की मी मराठ्यांना आरक्षण देतो, पण त्यांनी आतापर्यंत शब्द पाळलेला नाहीये. ते वेळ काढूपणा काढताय. आणि काय आहे माहितीये का, विरोधी पक्षवाले आणि पक्षवाले हे एकमेकाला एक जण म्हणतो मी तुला मारतो तू रडल्यासारखं कर, दुसरा म्हणतो मी रडतो तू मला मारल्यासारखं कर. यांचा फक्त वेळ काढूपणा चालू आहे दोघांचा. दादांची मागणी अशी आहे बा, जे हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार आम्हाला आरक्षण पाहिजे. आज सरकारचं सध्या त्यांचं जे इलेक्शन चालू आहे हे 12 आमदारचं, त्याच्यामध्ये त्यांचं हिशोब चालू आहे. 25 आमदार मध्ये कोण मागे येतो कोण पुढे चालतो त्याच्यामध्ये त्यांचा वेळ चाललेला आहे. त्यांचा आरक्षणाच्या बाबतीत अजिबात वेळ नाहीये. आणि ही वेळ आली आता, ज्यावेळेस विधानसभा लागेल त्यावेळेस हा मराठा समाज त्यांना हे 288 मध्ये दाखवून देईल. कोणाला पुढे न्यायचं कोणाला पुढे मागे आणायचं हे आमचे मनोजदादा जरांगे पाटील दाखवून देतील. विधान परिषदेचे जे काही निवडणुका सुरू आहे त्या निवडणुकांमध्ये आता फक्त सरकारचं लक्ष आहे आणि त्यामुळे आता जे काही आहे ते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज कोण पुढे न्यायचं आणि कोण मागे न्यायचं हे ठरवणार असल्याचं या ठिकाणी सर्वांनी सांगितलंय. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजी.